गोपाळपूरमध्ये भाजपची शक्तीप्रदर्शन सभा, परिचारकांच्या शब्दांनी कार्यकर्त्यांमध्ये जोश. गोपाळपूर जिल्हा परिषद गट व गणातील भाजप उमेदवार दुर्गा अंकुशराव आणि रंजना शिंदे यांच्या प्रचारासाठी गोपाळपूर इथं माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या उपस्थितीत जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. या सभेला भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत भाजपची ताकद दाखवून दिली आहे. या सभेत बोलताना माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी विकासाचा ठोस आराखडा मांडत केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील फडणवीस सरकार यांच्या माध्यमातून ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात येत असल्याचं सांगितलं आहे. सत्तेत आपली माणसं असतील तरच विकासाला गती मिळते. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत भाजपचे प्रतिनिधी निवडून द्या, निधी कमी पडू देणार नाही असं ठाम आवाहन त्यांनी केलं आहे. हा परिसर परिचारकांचा बालेकिल्ला असून यंदाही भाजपसाठी हा गट अभेद्य राहणार असल्याचा विश्वास तालुका अध्यक्ष सुभाष मस्के यांनी व्यक्त केलाय. पत्रकारांशी बोलताना त्यांनी गोपाळपूरमध्ये भाजपच्या विजयाचा स्फूर स्पष्टपणे ऐकू येत असल्याचं सांगितलंय. सर, होम टू होम प्रचार झाल्यानंतर आता प्रचार अंतिम टप्प्यात आलाय. सभांचा मोठा धडाका भारतीय जनता पक्षाच्या वतीने सुरू आहे. गोपाळपूर गटामध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद आपल्याला मिळतोय मतदारांकडून, काय सांगाल? खरं म्हणजे गेले आठ दिवसापासून भारतीय जनता पार्टीचे आमचे दोन्ही उमेदवार या ठिकाणी जिल्हा परिषदेसाठी सौ दुर्गाताई अंकुशराव व दुसऱ्या पंचायत समितीच्या सदस्य रंजनाताई शिंदे आणि पलीकडे ज्योती पांढरे या तिन्ही उमेदवार होम टू होम प्रचार झालाय, अजून सुरू आहे. परंतु सभाच्या माध्यमातून जो भारतीय जनता पार्टीचा विकास खऱ्या अर्थानं संपूर्ण गावगाड्यामध्ये घराघरामध्ये पोहोचवण्याचं काम सुरू आहे आणि अतिशय चांगला उत्कृष्ट प्रतिसाद आमच्या भारतीय जनता पार्टीच्या तिन्ही उमेदवारांना आहे. काय विजन मानताय लोकांसमोर? विकासाचं विजन घेऊन भारतीय जनता पार्टी गेल्या 14 वर्षापासून 2014 पासून या देशात आणि राज्यात सत्तेत आहे. मग हे विकासाचं विजन मांडत असताना शेतकरी असेल, कष्टकरी असेल, व्यावसायिक असेल, महिला असतील, रस्ते, पाणी, लाईट या सर्वांचं विजन घेऊन लोकांपर्यंत पोहोचून लोकांना भारतीय जनता पार्टीच काम करू शकते हे रुजवण्याचं काम सुरू आहे. बालेकिल्ला अवैध राखेल असं तुम्हाला वाटतंय? 100%. एक लक्षात घ्या, भारतीय जनता पार्टी ही तळागाळामध्ये पोहोचलेली पार्टी आहे. 365 दिवस ही काम करणारी पार्टी आहे. त्यामुळे बालेकिल्ला अवैध राहील, कुठलीही अडचण येणार नाही. सामान्य जनता, लाडक्या बहिणी अतिशय खुश भारतीय जनता पार्टीच्या या सरकारवर आहेत. निश्चितपणे आम्हाला विजयाची खात्री आहे. सांगितले, भारतीय जनता पार्टी कार्यकर्त्याची पार्टी आहे. आमच्या सरकारमध्ये कोणी नेता असू द्या नाही तर कार्यकर्ता असू द्या, भाजपचं काम हे सर्वसामान्य पोहोचण्यापासून मोदीपर्यंत, आदरणीय नरेंद्रभाई मोदी असतील, अमितभाई शाह सुद्धा असतील, त्यांच्याकडे सुद्धा एक बूथ आहे. त्यामुळं पालकमंत्री महोदय येणार, 100% येणार. आज त्यांनी जिल्ह्याचं पालकत्व आहे. या राज्यामध्ये ग्रामविकास मंत्री आणि ग्रामविकास मंत्री आणि जिल्हा परिषद याचं रिलेशन किंवा ज्या माध्यमातून काम हे फक्त ग्राम खात्याकडूनच होणार आहे. त्याचे ते मंत्री आहेत, त्यामुळे येणार, लोकांकडे सांगणार. मंत्री हे गणपतीच्या मंडळाच्या अध्यक्षपदी जो निवडून येतील त्याबद्दल काय बोलताय? नाही, मला तुम्ही आता जो प्रश्न केला, मला त्यांना एक प्रश्न करायचा आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचं हे इलेक्शन हे कार्यकर्त्याचं इलेक्शन आहे. आमदारकीला तुम्ही, नगरपालिकेला तुम्ही, जिल्हा परिषदेला तुम्ही, तुमच्या कार्यकर्त्याने काय आयुष्यभर पालं उचलायचे का? हे बरोबर नाही ना. हे कार्यकर्त्याचं इलेक्शन आहे. त्यांनी मला तर म्हणणं आहे की आपल्या माध्यमातून जाहीर आवाहन करतो की तुम्ही आमदारकी, नगरपालिका सगळं सोडलं. तुम्ही आता ग्रामपंचायत तेवढी राहिली आहे. ग्रामपंचायतला बी आपल्या एखाद्या घरातलं उभं करा आणि घ्या आणि कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडा.